नमस्कार. ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुमचं मस्त स्वागत करते. आजची माझी रेसिपी मला आवडणारी आणि सुंदर आहे, मस्त झकास रेसिपी आहे. शाही व्हेज बिर्याणी, पुलाव नाही. आणि या शाही व्हेज बिर्याणीची गोष्ट पण मी तुम्हाला सांगणार आहे. याचे ट्रेसेस कुठे कुठे आढळतात ते पण तुम्हाला सांगणार आहे. ही कुठून आली आणि बिर्याणी या शब्दाचा अर्थ तरी काय. तर आपण काय करू, पहिले साहित्य पाहूया आणि मग आपली बिर्याणी करता करता आपण मस्त एकमेकांशी गप्पा मारूया. आणखीन एक अनाउन्समेंट मला करायची आहे आज. तर मी एक नाव शूट करणार आहे, ते म्हणजे माझ्या एक व्ह्यूवर आहेत राजश्री जाधव, 143 असं त्यांचं आहे. तर या राजश्री जाधवनी 31 डिसेंबरला राजश्री ताई बिर्याणी करणार आहेत. तर राजश्री ताईसाठी खास ही रेसिपी, आणि अर्थात तुमच्यासाठी पण. असं नका समजू की मी पार्शलिटी करते आहे. तर तुम्हा सगळ्यांसाठी, कारण 31 डिसेंबरला काय करायचं, पार्ट्या होतात. मग त्यावेळेस ही आज माझी व्हेज बिर्याणी, व्हेज शाही बिर्याणी मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आपण किचनमध्ये जाऊया आणि सामान बघूया. अर्थात मी हे दही घेतलं आहे कारण आपण आधी भाज्या मॅरिनेट करणार आहोत. आणि या भाज्यांसाठी हा बटाटा मी तुपातच तळला आहे, हा फ्लावर मी तुपात तळून घेतलेला आहे, आणि हे पनीर पण मी तुपात तळून घेतलेलं आहे. आता गाजर आणि मटर हे मात्र मी तळून नाही घेतलेत, हे क्रंचीच राहायला पाहिजेत, हे तसेच ठेवलेले आहेत. तर आणि आता याच्यामध्ये टाकण्यासाठी, बिर्याणीमध्ये भाजीमध्ये टाकण्यासाठी आपण जिऱ्याची फोडणी देणार आहोत. हिंग, हळद भाजीत टाकणार आहोत. हा आपला बिर्याणी मसाला आपण काल केला आहे. बिर्याणी मसाल्याची कालची जी रेसिपी आहे त्यात माझ्याकडून एक चूक अशी झाली की मी त्यामध्ये दालचिनीची पावडर टाकली आणि मी ती माझ्या शूटमध्ये दाखवायला विसरले. आपण आता फोडणी देणार आहोत जेव्हा भाताला, तेव्हा आपण हे तेजपानचा वापर करणार आहोत. बिर्याणी मसाल्यामध्ये आपण सगळ्याच गोष्टी घातल्या, त्यामुळे आपण फक्त ही जी वेलची आहे ही मी कुटून घेतली आहे, आणि ही भाताला फोडणी देण्यासाठी किंवा भात तयार करून घेण्यासाठी बिर्याणीचा मी तेजपान आणि वेलची वापरणार आहे. हे वाळवलेलं पुदिना आहे, ही कोथिंबीर आहे, हा थोडा सुकामेवा आहे, लाल तिखट आणि ठेचा. ठेचा म्हणजे माझा खरडा. तर तुम्ही म्हणाले हा खरडा का घेतला. आता बघा, भाज्या मॅरिनेट करताना यामध्ये लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली जाते. मग या खरड्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरं साराच आहे. म्हणून आता चला आपण आधी आपल्या भाज्या मॅरिनेट करून घेऊया. तर हे थोडंसं काढून घेते, तुपात तळल्यामुळे थोडं लागलं आहे खाली. हे थंड होतं आहे ना, आता थंडही आहे ना म्हणून. तर आता मी हे सांगत होती तुम्हाला की याचं काय, पनीर आपण नंतर जेव्हा तांदूळाला फोडणी देऊ त्यावेळेस आपण पनीर घालूया. आता यामध्ये माझ्याकडे नाही आहेत फक्त बीन्स. तर बीन्स काही मला अवेलेबल झालेल्या नाही, त्यामुळे मी बीन्स काही घेतलेल्या नाही आहेत. आता आपण हे सगळं यामध्ये घालून घेऊ मस्त. आता या सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत. माझं दही आधीच मी फेटून घेतलं होतं. आणि यामध्ये आता हा खरडा, त्याच्याशिवाय माझ्या भाजीला चवच येणार नाही. त्यानंतर हळद, कारण आपण तुपात काही टाकणार नाही आहोत. तुपात फक्त आपण हिंग, तुपात फक्त आपण जिरं टाकणार आहोत, बरोबर आहे. आता हे, आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे बिर्याणी मसाला. हा बिर्याणी मसाला, ही थोडी धणे पावडर, कारण मॅरिनेशन करायचं आहे, चांगलं झालं पाहिजे म्हणून. सगळ्यात महत्त्वाचा आयटम आपण विसरलो आहे आणि तो म्हणजे मीठ. तर आता हे मीठ पण मी थोडंसं काढून नाही ठेवलं आहे, मी जागाच नव्हती त्याच्यात म्हणून. हे मीठ, त्यानंतर ही वाळलेली पुदिन्याची पानं, कारण याचा खूप छान सुगंध त्याला येतो. वाळलेले पुदिन्याची पानं मी घेतली नंतर. आणि हा कांदा जो आहे हा मी ओव्हनमध्ये कुरकुरीत करून घेतला आहे.
तर मी तुम्हाला दाखवते, हे बघा. असे कांद्याचे तुकडे पडत आहेत. तर हा ओव्हनमध्ये कुरकुरीत करून घेतला आहे मी. त्यामुळे हा जेव्हा आपलं तांदूळ तयार होईल हे, तेव्हा आपण घालूया. आता मी हे थोडंसं मिक्स करून घेते, छान भाज्या मॅरिनेट करून घेते. आपण आज जी बिर्याणी बनवणार आहोत, आता बिर्याणीची माहिती सांगते तुम्हाला. बिर्याणी जी आपण बनवणार आहोत ही आहे पक्की बिर्याणी. पक्की बिर्याणी आणि कच्ची बिर्याणीमध्ये थोडासा फरक असतो. तो फरक हा की पक्की बिर्याणीमध्ये सर्व भाज्या वेगळ्या शिजवून घेतल्या जातात, म्हणजे त्या शिजलेल्याच असतात. तांदूळ वेगळा शिजवून घेतला जातो, तांदूळही शिजलेला असतो. मग भाज्या आणि तांदूळ शिजवून घेतात आणि मग त्याला दम देतात. मग तो दम आपण देणारच आहोत. त्याच्या आधी आपण हे पहिले भाज्या मी मॅरिनेट करून घेतल्या. आता आपण याच्याखाली गॅस लावूया. पाण्याखाली गॅस मी लावलेला आहे. आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे. यामध्ये आता थोडंसं तिखट मी टाकणार आहे. तसं आपल्या बिर्याणी मसाल्यात तिखट असतंच, पण हे थोडं तिखट लागलं पाहिजे. आणि बिर्याणी मसाला फार म्हणजे झणझणीत असतो आणि आपण काल तो झणझणीतच केलेला आहे. तर आता बिर्याणीची गोष्ट मी सांगत होती. बिर्याणी या शब्दाचा अर्थ असा आहे की शिजवण्याच्या आधी तळा किंवा भाजा. मुळात हा शब्द पर्शियन आहे. साऊथ एशिया म्हणजे इराणकडून बिर्याणीची ही भेट सगळ्या लोकांना मिळालेली आहे. तर त्याला आणि ॲक्च्युली बिर्याणी या शब्दाचा पर्शियन शब्दाचा अर्थ आहे फ्राईड राईस. आपलं हे तूप छान गरम झालेलं आहे. तुपामध्ये मी जिरं टाकते फक्त. जिरं फुटलं की आपण या भाज्या घालून घेणार आहोत. भाज्या हलवणार आहोत आणि भाज्यांमध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. नंतर भाज्या थोड्या आपल्याला तशा आपल्या शिजलेल्याच आहेत, पण गाजर आणि मटर थोडंसं क्रंची जेव्हा आपण दम देतो ना, तर तो दम दिल्यानंतरही मस्त त्याचा सुगंध सुटला बघा. बिर्याणी या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगत होते. तर बिर्याणी म्हणजे कुठली गोष्ट शिजवायच्या आधी तिला तळणे किंवा भाजणे, असा बिर्याणी या शब्दाचा अर्थ होतो. थोडीशी तुपाची वाफ बसू देऊ. तर पर्शियन बिर्याणी शब्दाचा अर्थ आहे फ्राईड राईस. बिर्याणीसोबतच पिलाव हा शब्द वापरला जातो. पुलाव, त्याचा अर्थ आपण आत्ता असा केलेला आहे या काळात, पुलाव. तर हा पुलाव कसा वेगळा बिर्याणीपासून? पुलावमध्ये सगळ्या भाज्या घालून डायरेक्ट पुलाव शिजवला जात असे बिर्याणीमध्ये. आणि कच्ची बिर्याणीसुद्धा ह्या भाज्या तांदूळाबरोबरच शिजवल्या जातात, तेव्हा याला कच्ची बिर्याणी म्हणतात. पण आपण आज पक्की बिर्याणी करणार आहोत. आपलं जेव्हा आपण लेअरिंग करू तेव्हा त्यामध्ये आपल्याला काही गडबड नको. आणि आता हा तांदूळ मी धुवून भिजत घातला होता 1 तास आधी. आता ही बिर्याणी आपण तिकडल्या गॅसवर शिफ्ट करून टाकू आणि आता आपण बिर्याणीचा भात बनवून घेऊ. ही मोठी कढई जाणून बुजून घेतली आहे मी. आणि हे जे तूप आहे याच्यामध्ये मी फ्लावर आणि बटाटा तळून घेतला होता आणि मी वनस्पती तूप वापरलेलं आहे. बिर्याणीला जेव्हा दम देऊ त्यावेळेस आपण त्यामध्ये साजूक तूप घालणार आहोत, कारण याच्यामध्ये तळलेली प्रत्येक गोष्ट इंटॅक्ट राहते, म्हणून मी ते केलं. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही साजूक तुपातही करू शकता, पण त्यात जर एखादी गोष्ट जळली साजूक तुपात तर त्याचा घाणेरडा वास येतो आणि मला हे नको असतं, म्हणून मी या पद्धतीने आज करून घेतलेलं आहे. तर आता बघा, तांदूळ आता आपण टाकणार आहोत यात. आणि आता मी त्या भाजीमध्ये थोडीशी त्याला तुपाची वाफ आलेली आहे, अगदी थोडं पाणी मी त्या भाजीत टाकणार आहे. आता ती भाजी त्या बाजूला आपल्याला शिजू द्यायची आहे.
आणि हा आता आपल्याला बिर्याणीचा राईस तयार करून घ्यायचा. याच्यात हा जो तुम्हाला हे दिसतोय तो पनीरचा तुकडा आहे. तर आपण आता याच्यात हा राईस करून घेणार आहोत. राईसला सुद्धा आपल्याला गरम पाणी लागतं. राईसला फोडणी देण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की आपण तेजपान घालणार आहोत यात. आणि वेलची मी ठेचून घेतली आहे, कारण हिरवी वेलची आपण बिर्याणीच्या मसाल्यात टाकत नाही. या वेलचीचा फार सुरेख वास या राईसला येतो. आता हा झारा मी काढून घेते, नाहीतर मग तांदूळाचे दाणे तुटतील. हा झारा मी यामध्ये ठेवते. आणि आता आपण काय करणार आहोत, यामध्ये थोडासा तांदूळ भाजून घेणार आहोत. हा मी 1.5 वाटी तांदूळ घेतला होता, म्हणजे इथे मी अर्धा तांदूळ वापरते, म्हणजे हा पाऊण वाटी तांदूळ मी इथे घेतला आहे असं समजायचं. पाऊण वाटीला 1 वाटी तुम्ही पाणी घालू शकता. आता गॅस सिम करायचा, कारण याचा अर्थ असा आहे की हा तांदूळ फार लवकर शिजतो. आणि या तांदूळामध्ये मी बरोबर अंदाजाने 1 वाटी पाणी टाकणार आहे, कारण हे पाणी चांगलं गरम झालेलं आहे. तांदूळ शिजवतानाच आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत. तांदूळाच्या हिशोबाने मी मीठ टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे तुपामध्ये आता हा तांदूळ छान होतोय. हा आता आपण गॅस कमी करायचा आणि या तांदूळाला छान शिजू द्यायचं. तांदूळासाठी मी या दुधात केशर घातलेलं आहे, आणि हे केशर घातलेलं दूध मी केशर मिसळून ठेवलं होतं. तांदूळाला थोडासा पिवळसर रंग यावा म्हणून मी हे केलं. या दुधाला बघा हा पिवळसर रंग आला आहे. तर ज्या वेळेस आपण या तांदूळामध्ये आपण 2 चमचे दूध आत्ता घालणारच आहोत, आणि ज्यावेळेस आपण दम देऊ त्यावेळेसही त्याला आपण थोडंसं दूध आपण त्यामध्ये घालणार आहोत. बिर्याणीची गोष्ट सांगताच राहिली. आता ह्या दोन्ही गोष्टी शिजत आहेत तोपर्यंत मी तुम्हाला बिर्याणीची गोष्ट सांगते. तर ही बिर्याणी इराणमधून आपल्या देशात आली. काही लोक म्हणतात की तैमूरनी ज्यावेळेस आपल्या देशावर आक्रमण केलं त्यावेळेस त्यांनी ही बिर्याणी स्वयंपाकी आणलं होतं कुक, आणि त्यांनी मग ही बिर्याणी आपल्या देशात इथे दाखवली. काही लोक काय सांगतात की मुमताज महल जी शहाजहानची बायको होती, तिला ज्ञान होतं युद्धाचं, त्यामुळे जेव्हा युद्ध होऊन येत असे तेव्हा ती सैनिकांना पाहायला जायची. त्यांनी पाहिलं की ते फार कृश झालेले आहेत. तेव्हा तिने सांगितलं स्वयंपाकांना की मांस आणि भात एकत्र शिजवा, त्याच्यात मसाले घाला आणि ते द्या, त्यामुळे सैनिकांचं पोषण होईल. आणि ही मुमताज महलने सांगितलेली एक प्रकारची म्हणजे सूचना होती. अर्थात ती बाई असल्यामुळे, तिला स्वयंपाकाचं नॉलेज असल्यामुळे तिने हे सगळं सांगितलं. महाभारतात असे ट्रेसेस आहेत की भाताबरोबर मांस शिजवून खाल्लं जात असे, आणि हा प्रकार दुर्योधनाला फार आवडायचा. महाभारतामध्ये सीतेला भातांमध्ये भाज्या टाकून शिजवल्या की तिला त्या फार आवडायच्या. साधारणपणे या सगळ्या गोष्टीचे जे ट्रेसेस आहेत ते महाभारत आणि रामायणा काळापासून आपल्याकडे आढळतात. पण बिर्याणी ही अगदी अशी छान कशी झाली तर त्याला रिझन आहेत अवध आणि हैदराबादचा नवाब. त्यानंतर लखनवी लोकांनी ती बिर्याणी तांब्याच्या हांडीमध्ये शिजवून त्या बिर्याणीला छान आणखीन सुंदर रूप दिलं. बिर्याणीला डेकोरेशनसुद्धा या लोकांनी केलं, आणि मग तिचं नाव पडलं शाही बिर्याणी. आता तेलात तर काही करणार नव्हते, शाही बिर्याणी तुपाचाच वापर होता. तुपाचा वापर, वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ त्या काळात खूप महाग होते, सुकामेवा भरपूर, तो सगळा. गरिबांना फक्त भाज्या किंवा मांसाचे तुकडे अवेलेबल असायचे. सैनिकांना सुद्धा भातामध्ये मांस शिजवून खाऊ घातलं जात असे. आणि असं म्हणतात की जे सिल्क रोडच्या दृष्टीने व्यापारी जे आपल्या देशात आले त्यांनी ही हे आणली आहे बिर्याणी.
तर काही लोक असं म्हणतात की जेव्हा आपल्या इथे राजदूत येत असत, कुठनं, साऊथ एशियामधनं म्हणजे इराणमधून, आणि मुघलांनी आपल्याला आक्रमण केलं होतं ना, मग त्या मुघलांचे जे राजदूत आहेत त्यांनी सुद्धा ही बिर्याणी आपल्याबरोबर आणली. तर आता भात आणि भाजी शिजली का ते मी बघते आणि मग तुम्हाला दाखवते. तुम्ही आता बघू शकता आपला हा राईस मस्त तयार झालेला आहे. या राईसमध्ये मी थोडंसं हे दूध आता घालणार आहे. केशर मिश्रित दूध या राईसमध्ये घालणार आहे. आणि आता या राईसवर झाकण ठेवून मी बंद करून टाकणार आहे याला, कारण तो त्या वाफेमध्ये छान होईल. आपला राईस शिजलेला आहे. आता आपण जाऊया भाजीकडे. भाजी बघा आपली अशी झालेली आहे. आणि भाजी आता मी तुम्हाला काढून दाखवते. बटाटा शिजला पाहिजे. बटाटा आपला थोडा शिजायचा आहे, त्यामुळे आपण परत एकदा यात गरम पाणी घालून ही भाजी 5 मिनिट शिजवून घेणार आहोत. आणि भात आणि भाजी झाली की आपण दम देणार आहोत. आता आपली हा भात जो आहे हा आपण काढून घेणार आहोत. आणि आता हा बघा थोडासा पिवळसर दिसायला लागला आणि मस्त मोकळा मोकळा झाला आहे, दिसला. आता हा भात आपण, ही मी हांडी घेतलेली आहे, हांडीमध्ये आता आपण लेअर लावून दम देणार आहोत. दम देण्यासाठी कणिक वगैरेची काही आवश्यकता नसते. हा मी छान पातळ कपडा घेतला आहे माझा, हा मी ओला करून घेणार आहे. तुमच्यासमोर ओला करून घेते. आणि हा मग आपण या कुकरच्या भोवती लपेटणार आहोत वरती. आता भाजी पण बंद करते. आणि सगळ्यात आधी आपण पहिले भाताचं लेअर खाली घालायच्या आधी आता मात्र इथे कुकरमध्ये साजूक तूप घालायचं. आता आपण घालतोय भाताचं लेअर. थोडा हा व्हिडिओ लांबेल, पण आता काही इलाज नाही, कारण ही शाही बिर्याणी आहे. अतिशय नाजूकपणेच हे करायला पाहिजे आहे काम, कसंही करता येणार नाही वेडंवाकडं. हे बघा भाजी तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आपली भाजी तयार झाली आहे. सगळं व्यवस्थित शिजलं आणि इंटॅक्ट आहे. त्यानंतर याच्यावर आपण टाकणार आहोत मस्तपैकी आपला हा वाळलेला पुदिना. त्यानंतर कोथिंबीर. हा वाळलेला कांदा. पनीरचे तुकडे. पनीर तळलेलं आहे, एवढे मोठे तुकडे घालायचे नाही. त्यानंतर हे सगळ्यात आपण वर घालणार आहोत. आता पुन्हा आपण याच्यावर भाताचं लेयर देऊया.
हे भाताचं लेअर दिलंय. आता भाजीचं लेअर. पुन्हा यावर आता थोडीशी कोथिंबीर, वाळलेला पुदिना, कांदा, पनीरचे तुकडे आपण आत्ता मधल्या लेअरला टाकले. आता पुन्हा नाही टाकायचे, ते आपल्याला वरून सजवायसाठी पाहिजे. आता ही कढईतलं सगळा तांदूळ मी काढून घेतलेला आहे. आता याच्यावरती पुन्हा आपण मस्तपैकी कोथिंबीर टाकणार आहोत, वाळलेला पुदिना टाकणार आहोत. त्यानंतर आपण मस्तपैकी कांदा टाकणार आहोत. आता हे भरपूर टाकायचं, बरोबर आहे. आता याच्यावरती आपण काजू आणि बदाम याला दम देण्यासाठी आता हे सगळं शिजलेलं आहे. आणि आता हे तूप वरून हा कपडा मी ओला केलेला आहे. ओला केलेला कपडा मी याच्यावर लावते. हे हांडीचं झाकण आहे, बंद केलं. आणि आता आपल्याला दम देण्यासाठी ही कढई घेतली आहे मी. या कढईमध्ये मी ही हांडी ठेवते. कढई खाली फुल गॅस केलेला आहे. आता हा कुकर या कढईमुळे गरम होईल. हळूहळू कुकर गरम झाला की आपली बिर्याणी तयार होईल. तर तुम्हाला आता ती तयार झाली की मी दाखवते. आपली हांडी शिजून तयार आहे, ही मी तुम्हाला दाखवते. ही बघा, मस्त बिर्याणी अशी छान फुलून वर आली आहे. आता आपण याला सर्विंग करूया. कलरफुल बिर्याणी इज रेडी. याच्यावर मी झाकण ठेवते.
बिर्याणीचा खूप छान सुगंध आलेला आहे. आता या बिर्याणीवर आपण थोडेसे हे कांदा टाकणार आहोत. आणि बिर्याणीवर कधीच ओला नारळ टाकत नाही, पण मला आवडतो म्हणून मी हा ओला नारळ या बिर्याणीवर घालते आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही घाला, नाही वाटलं तर सुखा नारळ घातला तरीही चालेल. तर आपली ही बिर्याणी मस्त तयार झालेली आहे. यावर काजू, बदाम आणि वाळलेले पुदिन्याची पानं, ज्याची अत्यंत उत्तम चव लागते. खूप सुगंध या बिर्याणीचा सुटलेला आहे पूर्ण स्वयंपाकघरात. तर तुम्हाला ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा. आज मी तुम्हाला शाही बिर्याणी करून दाखवली, बिर्याणीची गोष्ट पण सांगितलेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. जरूर या पद्धतीने बिर्याणी 31 डिसेंबरला बनवून पहा. आणि तुम्हाला सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा मी आत्ताच देते आहे. अशी बिर्याणी बनवली, ही व्हेज आहे. नॉनव्हेज बिर्याणी जर बनवायची असेल ना, तर मग तुम्हाला जशी वाटते तसं तुम्ही यात चेंजेस करू शकता. मसाले मी घातले तर ते तुम्हाला बिर्याणी मसाला केला होता काल, म्हणून मी तुम्हाला ही आज बिर्याणीची रेसिपी दाखवली. तुम्ही शांतपणे माझी रेसिपी पाहिली म्हणून तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.